नवापूर परिसरात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे। संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांकडून विशेष उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। पोल्ट्री फार्म आणि पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। संशयास्पद मृत पक्षी आढळल्यास तातडीने प्रशासनाला माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। या परिस्थितीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाकडून सतत देखरेख ठेवली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील पोल्ट्री फार्मला जे काही बर्ड फ्लूची लागण झालेली होती त्या संदर्भात आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या वतीने आपण जवळपास 27 टीम ह्या डेली सर्वेक्षणसाठी नेमलेल्या होत्या। याच्यामध्ये 2 मेडिकल ऑफिसरला नोडल ऑफिसर म्हणून नेमलेलं होतं, 8 CHO होते आणि 5 MPW असे आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी संशयित बर्ड फ्लू वगैरेच्या काही केसेस आढळतात का याच्यासाठी आपण त्यांना डेली सर्वेक्षणासाठी नेमलेले होते। आणि सोबतच जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून जे अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी पण आपण केलेल्या आहेत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे टॅमीफ्लू टॅबलेट यासुद्धा आपण वाटप करत आहोत। सोबतच एक जे काही त्या ठिकाणी पोल्ट्री फार्ममध्ये जे काम करणारे कर्मचारी होते यांना रँडमली आपण जवळपास 9 सॅम्पल यांचे घेतलेले आहेत आणि ते तपासणीसाठी यांना पुणे या ठिकाणी पाठवत आहोत।